दोन भावांचं अपहरण करत 4,10,00,000ची खंडणी मागणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिटच्या पोलिसांना यश आले आहे. सुटका करण्यासाठी पोलिसांनी सातपूरच्या नागरी चौकात सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकत एकाची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राकेश सोनार, सुनील चव्हाण, संभाजी कवळे, वेदांत येवला, प्रशांत सूर्यवंशी अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी दोघांचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्राप्त होतात गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासासाठी रवाना केली. या पाचही आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून 30 लाख रुपयांची स्कोडा कार MH04 DN 9677 तसेच 30,000 रुपयांचा देशी कट्टा व 500 रुपयाचा राऊंड असा एकूण 3,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची उकल अवघ्या 24 तासात केल्याने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नमूद पथकाला बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. 28 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास CBS बस स्टँड जवळ काही लोकांनी 2 इसमांना गाडीमध्ये टाकून त्यांचं अपहरण केले असे आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत आणि वरिष्ठांकडून माहिती मिळाल्याने आम्ही सदर घटनास्थळी जाऊन CCTV फुटेज चेक केले असता आम्हाला सदरची बातमी खरी असल्याचे समजून आले व त्यातील अपहरित इसमांच्या चेहऱ्यावरून आम्ही नावगाव निष्पन्न केलं. त्यानंतर सदरील गाडींचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला गाडीचा शोध घेणे चालू असताना रात्रीच्या 12 वाजण्याच्या सुमारास त्यात अपहरण व्यक्ती नामे रूपचंद भागवत यास अपहरण कर्त्यांनी पैसे जमा करून त्यांना देण्यासाठी म्हणून मुक्त केले होतं अशी बातमी मिळाल्याने आम्ही अपहरण व्यक्ती रूपचंद भागवत यास घेऊन येऊन त्याच्याकडून सदर घटनेची हकीकत विचारली असता त्याने आम्हाला सांगितले की मला व त्याचा भाऊ विष्णू भागवत असे आम्हा दोघांना अपहरण करून आमच्याकडून 4,10,00,000 रुपयाचे मागणी करत आहेत व पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी मला मुक्त केलेलं असं सांगितले. मग त्यावरून आम्ही सदरील गुन्ह्याच्या तपासास सुरुवात केली व आरोपींचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेत असता आमचे पोलीस अंमलदार बागुल काटे परदेशी यांना समजले की गुन्ह्यात वापरलेली कार ही सातपूर इथे आलेली आहे व असे समजल्यावरून त्यांनी जाऊन ते कार व कार चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर आम्ही त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये त्यांनी आणखी 3 चारचाकी वाहने वापरलेली आहेत व त्यांच्या ताब्यामध्ये विष्णू भागवत हा आहे असे समजले. त्यानंतर आम्ही त्याचे आणखी अधिक सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ असलेले देशी गावठी कट्टा हे कारमधून काढून दिले. ते आम्ही जप्त केले आणि तपासास सुरुवात केली. जसे आम्हाला नावं समजली ती नावे अशा प्रकारे मुख्य आरोपी यातील राकेश सोनार, सुनील चव्हाण, संभाजी कवळे व प्रशांत सूर्यवंशी आणि अपहरित व्यक्ती विष्णू भागवत यांचा शोध घेण्याचा आम्ही रात्रभर प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या मागावर आहोत हे त्यांना समजलं. ते आमच्या पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे पाठलाग करत होतो. तर त्यांनी आमचा पाठलाग बघून अपहरण व्यक्ती विष्णू भागवत यास लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मुक्त केले व सदरील आरोपी आमच्यापासून दूर पळून गेले. त्यानंतर आम्ही अपहरित व्यक्ती विष्णू भागवत यास घेऊन नाशिक शहराला आलो व सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने गुन्हा दाखल केला. उर्वरित 4 आरोपींना आम्ही 24 तासाच्या आत अटक करू असे तुम्हाला मी आश्वासित करतो. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.